नीट विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून आदित्य ठाकरेंची मागणी। देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं। आंदोलक तरुणांचा चेहरा तिरंगा होता। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी का होत नाही? आदित्य ठाकरेंचा टू द पॉइंट सवाल। जखमी विद्यार्थ्यांची सरकारनं जाहीर माफी मागावी, आदित्य ठाकरेंची मागणी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर प्रधानांचा राजीनामा। प्रल्हाद जोशींकडे केंद्रीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर तात्पुरता कार्यभार जोशींकडे असणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचं आंदोलन मागे। सरकारने मागण्या मान्य केल्याची पत्रकार परिषदेत माहिती। जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचं आवाहन। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। आपण करून दाखवलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया। जेनझीनी सरकारच्या झिंझ्या उपटल्या। राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। तरुणाईने सरकारला जमिनीवर आणल्याची ही टीका। एका झुरळानं हुकुमशहाला झुकवलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। जनता झुरळ असल्याप्रमाणे सत्ताधारी वागत असल्याची टीका। ठाकरे बंधूंचा उद्याचा विजयी मोर्चा होणार। युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार। राज आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। शिवाजी पार्क मैदानावर मोर्चा होणार। प्रधानांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत प्रतिक्रिया। तर भाजप परिवार प्रधान यांच्या पाठीशी उभा असल्याचाही उल्लेख।